आज आपण 11th बेस ट्रिग्नॉमेट्रीचा एक टॉपिक आहे. त्यातला मल्टिपल अँगल, सब मल्टिपल अँगल, फॅक्टरायझेशन, डिफॅक्टरायझेशन हा जो पार्ट आहे त्याच्यावरती एक प्रॉब्लेम डिस्कस करणार आहोत. क्वेश्चन पहिल्यांदा बघू आपण. फाइंड द व्हॅल्यू ऑफ sin pi by 14 into sin 3 pi by 14 into sin 5 by 14 sin 7 by 14 sin 9 by 14 sin 11 by 14 into sin 13 pi by 14 1 by 16 1 by 64 1 by 128 आणि 1 by 256 हे प्रॉब्लेम्स आहेत. तर आता याला आपण सॉल्व करू. sin pi 14 3 pi 14 5 pi 14 7 pi 14 9. तर त्यात मी काय करतो, फर्स्ट 3 आहेत याला काही चेंज करत नाही. थोडंसं याच्यामध्ये कॅल्क्युलेशन आहे. 5 pi by 14 याला सिम्प्लिफाय करतो. हे sin pi by 2 आहे. 7 ने डिवाइड करायचं. 7 2 जा 14. sin pi by 2 जे की 1 आहे. तर इथून पुढचे चेंज करतो. याच्यानंतरचे जे पार्ट आहे तो चेंज करतो. 9 pi by 14 आहे, त्याला पाय मायनस 5 pi by 14 हे बघा तुम्ही. 14 पाय मायनस 5 पाय म्हणजे 9 पाय होते. याला सिम्प्लिफाय केलं तर हे येते बरोबर. असंच 11 पाय बाय 14 पाय मायनस 3 पाय बाय 14 पाय मायनस पाय बाय 14 हे डायरेक्ट केलं तरी चालतंय. 14 पाय मायनस 5 पाय याला असं कन्वर्ट केलंय 9 पाय बाय 14. त्यानंतर हे 11 पाय बाय 14 ला पण कन्वर्ट केलं. 14 पाय मायनस 3 पाय 11 पाय आणि हे 14 पाय मायनस पाय 13 पाय बाय 14. आता आपण इथं ॲलाइड अँगल यूज करू या प्रॉब्लेममध्ये. sin पाय बाय 14 into sin 3 pi by 14 into sin 5 pi by 14 into 1. sin pi by 2 1 आहे. 1 into आता इथं आपण ॲलाइड अँगल यूज करू. sin pi minus theta is equal to sin theta. sin pi minus theta is equal to sin theta आहे. तर sin pi minus theta म्हणजे सेकंड क्वाड्रंट आहे. साइन पॉझिटिव्ह असते. रेशो कॉन्स्टंट साइनला साइन. थीटा म्हणजे 5 बाय 4. तर साइन पाय मायनस थीटा इज इक्वल टू साइन थीटा. हे साइन 5 पाय बाय 4 आहे. 5 पाय बाय 14. इथं पण साइन 3 पाय बाय 14 इंटू साइन पाय बाय 14. म्हणजे ह्यात तिघांना पण ॲलाइड अँगल वापरले. साइन पाय मायनस थीटा इज इक्वल टू साइन थीटा. साइन पाय मायनस थीटा साइन थीटा. साइन पाय मायनस थीटा साइन थीटा. आता याला मल्टिप्लाय करतो मी. याचं मल्टिप्लिकेशन करतो. साइन पाय बाय 14 इंटू साइन पाय बाय 14. तर ते साइन स्क्वेअर पाय बाय 14 होते. सिमिलरली 3 pi by 14 5 pi by 14 the sin square 3 pi by 14 into sin square 5 pi by 14. आता परत याला साइनला कॉस मध्ये कन्वर्ट करतो. साइन जे आहे त्याला कॉस मध्ये बदलतो. त्यात आपण डायरेक्ट करू. साइनला कॉस करायचं आहे तर पाय बाय 2 मायनस थीटा करा. साइनचं कॉस करायचं पाय बाय 2 मायनस थीटा. पाय बाय हे थीटा पाय बाय 2 मायनस पाय बाय 14. सिमिलरली कॉस पाय बाय 2 मायनस 3 पाय बाय 14 into cos pi by 2 minus 3 pi by 14. स्क्वेअर कंबाईन करतो. हा जो स्क्वेअर आहे तर तो कॉमन कंबाईन करतो आणि साइनला कॉस मध्ये कन्वर्ट केलं.
पाय बाय टू मायनस थिटा, पाय बाय टू मायनस थिटा आणि पाय बाय टू मायनस थिटा. डायरेक्ट फॉर्म्युला आहे आपल्याकडे. फर्स्ट कॉर्डिनेट आहे, साईन चेंज होत नाही. कॉस पाय बाय टू मायनस पाय बाय 14, कॉस पाय बाय टू मायनस 3 पाय बाय 14, कॉस पाय बाय टू मायनस 5 पाय बाय 14. तर ह्याला सिम्प्लिफाय करू. कॉस तर पाय बाय टू मायनस पाय बाय 14. याला जर सॉल्व केलं, 14 एलसीएम काढला तर 7 पाय मायनस पाय 6 पाय बाय 14 होत आहे, म्हणजेच 3 पाय बाय 7 फर्स्ट. सेकंड याला सॉल्व केलं, पाय बाय टू मायनस पाय बाय 14, त्यानंतर पाय बाय टू मायनस 3 पाय बाय 14, पाय बाय टू मायनस 3 पाय बाय 14, 14 एलसीएम 7 पाय मायनस 3 पाय 4 पाय बाय 14 म्हणजे 2 पाय बाय 7 कॉस 2 पाय बाय 7. हे सिम्प्लिफाय करून दाखवलं मी. त्यानंतर थर्ड पाय बाय टू मायनस 3 पाय बाय 14, परत 14 एलसीएम 7 पाय मायनस 3 पाय 4 पाय बाय 14, तर त्याला 2 पाय बाय 7 कॉस 2 पाय बाय 7. त्याचं परत स्क्वेअर आहे, स्क्वेअर आहे. एक कॅल्क्युलेशन आहे, रफ कॅल्क्युलेशन आहे. आता मी काय करतो, इथं पाय बाय टू मायनस 3 पाय बाय 14 पाय बाय 7, हे बघा परत एकदा पाय बाय टू मायनस 3 पाय बाय 14, 14 एलसीएम 7 पाय मायनस 3 पाय 4 पाय बाय लास्ट 5 आहे, 5 पाय बाय टू मायनस 5 पाय बाय 14. याला काय काय केलं बघा, पाय बाय टू मायनस पाय बाय 14, पाय बाय टू मायनस 3 पाय बाय 14, पाय बाय टू मायनस 5 पाय बाय 14, पाय बाय टू मायनस 5 पाय बाय 14 केलं. हे चेंज केलं, साइन इंटू कॉस, साइन इंटू कॉस, साइन इंटू कॉस. आता ह्याला फक्त सिम्प्लिफाय केलं, हे येते 3 पाय बाय 7, हे 2 पाय बाय 7 आणि हे 5 पाय हे पाय बाय 7 हे येतं पाय बाय 2 2 पाय बाय 14 म्हणजेच पाय बाय 7. आता ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या तुम्ही, या प्रॉब्लेममध्ये आणखीन आपण ह्याला ऍडजस्ट करणार आहे. या पार्टला कॉस पाय बाय 7 आहे, कॉस 2 पाय बाय 7 आहे, 3 पाय बाय 7 ला मी पाय मायनस 4 पाय बाय 7 करतो. बघा तुम्ही 7 पाय मायनस 4 पाय याला परत कन्वर्ट केलं ॲलाइड अँगलमध्ये, का तर हे मल्टिपलमध्ये नाही, हे ट्वाईस आहे, हे थ्राईस आहे. आपल्या ह्याचं ट्वाईस पाहिजे. 3 पाय 7ला पाय मायनस 4 पाय 7 ह्याचं स्क्वेअर, म्हणजे आता हे कॉस पाय बाय 7 कॉस 2 पाय बाय 7 इंटू इथं कॉस पाय मायनस थिटा मायनस कॉस थिटा आहे, मायनस साइन मायनस कॉस 4 पाय बाय 7 मायनस कॉस 4 पाय बाय 7 ब्रॅकेट स्क्वेअर. कॉस पाय मायनस थिटा इज इक्वल टू मायनस कॉस थिटा. कॉस त्या मायनसचा काय फरक पडत नाही, त्याचं स्क्वेअर आहे त्यामुळे ते पॉझिटिव्ह होते. आता आपल्याला एक ॲडजस्टमेंट करायची, तर या ठिकाणी एक ॲडजस्टमेंट करायची, ती कुठली आहे, तर 2 साइन पाय बाय 7 कॉस पाय बाय 7 कॉस 2 पाय बाय 7 इंटू कॉस 4 पाय बाय 7 अपॉन 2 साइन पाय बाय 7 स्क्वेअर. हे मायनस जे आहे, मायनसचं स्क्वेअर प्लस 1 होत आहे, मायनस म्हणजे -1 त्याचं स्क्वेअर प्लस 1 ते काढून टाकलं चालतंय.
यानी मल्टिप्लाय डिवाइड केलं मी टू साईन पाय बाय सेवन न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलाय. बाकीचं आपल्याकडे आहे कॉस पाय बाय सेवन आहे, 2 पाय बाय 7 आहे. याचं फक्त मायनसचं स्क्वेअर प्लस 1 केलंय आणि ओनली 4 पाय बाय 7 घेतलंय. आता आपल्याला इथं मल्टिपल अँगल वापरायचं. आपल्याकडे फॉर्म्युला आहे साइन 2a इज इक्वल टू 2 साइन a कॉस a. मल्टिपल अँगल मध्ये फॉर्म्युला आहे साइन 2a इक्वल्स टू 2 साइन a कॉस a, म्हणजे 2 साइन a कॉस a इज इक्वल टू साइन 2a. समजा मी इथं a इज इक्वल टू पाय बाय 7 ठेवलं तर 2 साइन पाय बाय 7 इंटू कॉस पाय बाय 7 इज इक्वल टू साइन 2 पाय बाय 7 येते. 2 साइन पाय बाय 7 कॉस पाय बाय 7 साइन 2 पाय बाय 7. सिमिलरली समजा आपण a इज इक्वल टू 2 पाय बाय 7 ठेवला 2 पाय बाय 7 तर 2 साइन 2 पाय बाय 7 इंटू कॉस 2 पाय बाय 7 तर ते येते कॉस 4 पाय बाय 7. या फॉर्म्युल्यामध्ये समजा पाय बाय 7 ठेवला तर हे येतं 2 साइन पाय बाय 7 कॉस पाय बाय 7 साइन 2 पाय बाय 7. समजा हे घेतलं 2 पाय बाय 7 2 साइन 2 पाय बाय 7 कॉस 2 पाय बाय 7 त्याचं ट्वाईस साइन 4 पाय बाय 7. सिमिलरली 4 पाय बाय 7 ठेवलं समजा तर 2 साइन 4 पाय बाय 7 इंटू कॉस 4 पाय बाय 7 इज इक्वल टू साइन 8 पाय बाय 7 येते. तर ते आपण इथे यूज करू, फॉर्म्युला इथे वापरू. एक 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 स्टार्ट करतो मी. पहिल्यांदा हे बघा 2 साइन a कॉस a इज इक्वल टू साइन 2a 2 साइन a कॉस a साइन 2a तर ते साइन 2 पाय बाय 7 साइन 2 पाय बाय 7 इंटू कॉस 2 पाय बाय 7 इंटू कॉस 4 पाय बाय 7 अपॉन 2 साइन a कॉस a साइन 2a साइन 2 पाय बाय 7 cos 2 पाय बाय 7 cos 4 पाय बाय 7 अपॉन 2 साइन पाय बाय 7 स्क्वेअर. आता इथं परत 2 ॲडजस्ट करतो, 2 ने मल्टिप्लाय डिवाइड करतो. पुन्हा फॉर्म्युला हे 2 साइन a cos a 2 साइन a cos a इज इक्वल टू साइन 2a 2 साइन a इंटू cos a इज इक्वल टू साइन 2a म्हणजे साइन 4 पाय बाय 7 इंटू कॉस 4 पाय बाय 7 अपॉन 2 साइन a cos a साइन 2a साइन 4 पाय बाय 7 इंटू कॉस 4 पाय बाय 7 अपॉन 4 साइन पाय बाय 7 ब्रॅकेट स्क्वेअर. परत 2 ॲडजस्ट करतो इंटू 2 अपॉन 2. पुन्हा फॉर्म्युला मल्टिपल अँगल 2 साइन a cos a 2 साइन a cos a इज इक्वल टू साइन 2a 2 साइन 4 पाय बाय 7 इंटू कॉस 4 पाय बाय 7 त्याला साइन 8 पाय बाय 7 साइन 8 पाय बाय 7 अपॉन 8 साइन पाय बाय 7 ब्रॅकेट स्क्वेअर साइन 2 साइन a cos a साइन 2a साइन 8 पाय बाय 7 8 साइन पाय बाय 7. याला आता मी परत कन्वर्ट करतो साइन 8 पाय बाय 7 म्हणजे पाय प्लस पाय बाय 7 अपॉन 8 साइन पाय बाय 7 ब्रॅकेट स्क्वेअर साइन पाय प्लस थीटा पाय प्लस थीटा. थर्ड क्वाड्रंट आहे साइन निगेटिव्ह असतं पण रेशो चेंज होत नाही पाय असल्यामुळे मायनस साइन पाय बाय 7 अपॉन 8 साइन पाय बाय 7 ब्रॅकेट स्क्वेअर. एक कॅन्सल मायनस 1/8 स्क्वेअर मायनस 1 अपॉन 8 स्क्वेअर 1/64 असं त्याचा आन्सर येते. थोडंसं प्रॉब्लेम मध्ये कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, ऍडजस्टमेंट पण आहेत, थोडंसं व्यवस्थित बघा.
पहिले 3 टर्म्स जे आहेत 1 2 3 त्याला काही चेंज केलं नाही. हे साईन 7 पाय 14ला साईन पाय 2 आहे ज्याची एक व्हॅल्यू 1 आहे. याला कन्वर्ट केलंय 9 आणि 5 याला जर आपण कंबाईन केलं तर ते पाय होत आहे. 9 पाय 14 5 पाय 14 14 पाय 14 म्हणजे पाय. तर ह्याला आपण पाय मायनस 5 पाय 14 करू शकतो. सिमिलरली हे 11 आणि 3 ते पण 14 होतात. 14 पाय 14 होतात. मग ह्याला इथं 11 आणि 9 आणि 5 झाले. आता 11 आणि 3 तर त्याला कन्वर्ट करायचं. पाय मायनस 11 पाय 14 म्हणजे पाय मायनस 3 पाय 14. सिमिलरली हे लास्ट 13 आणि 1 14. 13 पाय 14 पाय 14 पाय मायनस पाय 14. ह्या तिघाला कन्वर्ट केलं. हे 9 पाय 9ला पाय मायनस 5 पाय केलं. पाय मायनस 3 पाय आणि पाय मायनस पाय 14. आता इथे आयलाइट अँगल वापरले. साइन पाय मायनस थिटा साइन थिटा. तर हे साइन 5 पाय 14 साइन 3 पाय 14 11 पाय 14 स्क्वेअर केलं तर पाय 14 डबल आहे. 3 पाय 14 डबल आहे. 5 पाय 14 डबल आहे. स्क्वेअर कंबाईन केला. परत याला कॉसमध्ये कन्वर्ट केलं. साइन इंटू कॉस पाय बाय 2 मायनस थिटा साइन इंटू कॉस पाय 2 मायनस थिटा साइन इंटू कॉस पाय 2 मायनस थिटा. तर ह्याला सिम्प्लिफाय केलं. हे जर सॉल्व केलं हे 3 पाय बाय 7 येते. हे 2 पाय बाय 7 आणि पाय बाय 7 3 पाय बाय 7 2 पाय बाय 7 पाय बाय 7. आता हे पाय बाय 7 पहिल्यांदा घेतलं नंतर 2 पाय आणि ह्याला परत कन्वर्ट केलं पाय मायनस 4 पाय बाय 7 कॉस पाय मायनस थिटा मायनस कॉस थिटा येते पण मायनसचं स्क्वेअर पॉझिटिव्ह आहे. आता इथे काय ॲडजस्टमेंट केलं 2 साइन पाय बाय 7 मल्टिप्लाय डिवाइड केलं. इथं 2 साइन ए कॉस ए साइन 2 ए साइन 2 ए साइन 2 पाय बाय 7 कॉस 2 पाय बाय 7 कॉस 4 पाय बाय 7 अपॉन 2 साइन पाय बाय 7 परत 2 ॲडजस्ट केलं. पुन्हा फॉर्म्युला 2 साइन ए कॉस ए साइन 2 ए हे साइन 4 पाय बाय 7 झालं. पुन्हा 2 ॲडजस्ट केलं 2 साइन ए कॉस ए साइन 2 ए साइन 8 पाय बाय 7 ह्याला परत आयलाइट अँगल वापरले पाय प्लस पाय बाय 7 साइन पाय प्लस थिटा म्हणजे मायनस साइन थिटा कॅन्सल करायचं मायनस 1/8 स्क्वेअर 1/64 होते. असं प्रॉब्लेम आहे. थोडंसं कॅल्क्युलेशन आहे त्यातल्या त्यात जरा काही पार्ट आपल्याला डायरेक्ट करता येतो. फक्त तुम्हाला समजावं म्हणून मी थोडं स्टेप घेतलं. तुम्ही ह्याला व्यवस्थित बघून घेतलं एकदा दोनदा सॉल्व करून बघितलं तर बरोबर टॅली होईल. आन्सर इथे 1/64 बी ऑप्शन येते. याचे प्रॉब्लेम इंटिजरमध्ये पण विचारू शकतात या टाईप कारण हे नंबर फॉर्ममध्ये आन्सर आहे. तर अशाच प्रकारचे क्वेश्चन आम्ही आमच्या जोशी मॅथ्स क्लासेसच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत असतो. त्याचे जे स्टँडर्ड क्वेश्चन आहेत एका क्वेश्चनचा एक व्हिडिओ बनवून आपण ते टाकतो. तर तुम्ही त्याला फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि दुसऱ्याला पण शेअर करा. विशेष करून ज्यांना जेईची तयारी करायची आहे परंतु प्रॅक्टिस कमी पडते किंवा बेसिक कन्सेप्ट वीक आहेत त्यांच्यासाठी हे आम्ही व्हिडिओ बनवतो. तुम्ही जरूर त्याचा वापर करा. थँक्यू.